मेहनत केली ते मला आज कामी आलं. आणि आता मला जजिंगसाठी लोक बोलवतात, म्हणजे ब्युटी पेजंटला ऍज अ जज म्हणून मी जाते आणि माझा बिझनेस तो चालूच आहे. त्याच्यानंतर मला डान्सची खूप आवड आहे, त्यामुळे मी डान्स पण करते, कारण की आपलं पॅशन आपण जगणं खूप गरजेचं आहे. एक बाईचं कसं असतं, लग्न झालं, मुलं झालं, मग काय सगळं संपलं असं नाही ना, है ना. आपल्याला पण देवाने एकदाच आयुष्य भेटतं सगळ्यांना, ते आपल्याला व्यवस्थित जगलंच पाहिजे ना. स्वस्तिक कलेक्शन हे माझ्या ब्रँडचं नाव आहे. स्वस्तिक कलेक्शन नावाने एक ग्रुप आहे, त्याच्यावर जवळजवळ 51 बायका आहेत जे माझ्याकडून रिसेलिंग करतात. आणि ते नागपूर, जळगाव, सोलापूर ह्या साईडचा आम्ही ग्रुप बनवलाय. मग त्यांचं कसं असतं, मी रोजचे त्यांना अपडेट्स देते, म्हणजे साड्या म्हणा, हे म्हणा, मग ते पुढे जाऊन ते विकतात. पण हे सगळं ऑनलाईन ना, असं नाही की म्हणजे तुम्ही नाही का तुम्हाला बघायला भेटेल किंवा काही, असं नाही, सगळं ऑनलाईन आहे. तर मला हे फक्त एवढंच बोलायचं की नाही का, खूप जणांचं असतं की यार आता लग्न झालं, आता मुलं झाली, आता काय करायचं हे. तर हे असं नसतं, आपल्याला काही ना काही कर. आणि बाईमध्ये एवढी शक्ती असते ना की एक बाई एका वेळेस आहे ना 100 गोष्टी करू शकते. मी तर करते. पुढे कसं जायचंय, आपल्याला काहीतरी नवीन शिकायला भेटतंय, है ना. आपण 4 बायकात गेलो तर कसं ते काहीतरी शिकताय, ते आपल्याला सांगताय, अरे सोनम हे करा, तू हे केलंस तर चांगलं होईल. तर आपल्याही कुठेतरी चांगलं होतं ना. आणि बसून बसून असं नाही की तुम्ही बिझनेसच करा, काहीतरी करा. म्हणजे आता बघा, ऑनलाईन कुकिंग पण बायका किती करतात, कुठल्या तरी कॉम्पिटिशन मध्ये जाऊन पार्टिसिपेट करा. शेवटी आपली जी इनर ब्युटी असते ना, ती बाहेर निघाली पाहिजे. आणि प्रत्येक बाईमध्ये काही ना काही गुण असतातच. पण मला असं वाटतं ना की प्रत्येक बाईने, प्रत्येक स्त्रीने काही ना काहीतरी केलं पाहिजे. तुमची आवड आहे, तुम्ही काहीतरी करा. आता मी यांच्याबरोबर बोलेल नंतर त्या विषयावर. आपण एखादा कार्यक्रम ठेवूया होम मिनिस्टरचा, किंवा असं ब्युटी पेजंट ज्याच्यामध्ये नाही का बायकांना आपण थोडस आता जागायचं बघूया, स्पॉन्सर शोधूया आणि काहीतरी करूया, की काहीतरी लाईफ मध्ये एन्जॉयमेंट पाहिजे, आहे ना आजी? काय आजी पाहिजे ना, काहीतरी एन्जॉयमेंट. हा मग, पण मजा उजवून पाहिजे ना लाईफ मध्ये काहीतरी. आणि मला ना नेहमी हे असतं की रोज मी हा विचार करते ना की मी कोणाला तरी काही ना काही ह्याच्याने की मदत माझ्याने झाली पाहिजे, मी असा विचार करते. म्हणून आपल्या मुलांना जर पुढे घेऊन जायचं तर आपल्याला एक पाऊल पुढे घ्यावं लागेल. टाइम भरपूर असतो, कोणाकडे टाइम नसतो असा भागच नाहीये. दुपारची सगळ्यांची कामं असतात, सकाळी उठलो, कामं झाली, दुपारचा वेळ आपला फ्री असतो, त्यावेळेस आपण भरपूर साऱ्या गोष्टी करू शकतो. आता ह्या मॅडमशी कॉन्टॅक्ट झाला आहे तेव्हा मी तुम्हाला हळूहळू सांगेलच, काही ना काही आपण करू. आता तेवढं तुमचा बचत गट आहे ना, खूप चांगली गोष्ट आहे. चला बचत गट काहीतरी करा. या बचत गटाच्या निमित्ताने आपण छोटे छोटे कार्यक्रम करू शकतो की जेणेकरून है ना ह्यांचंही थोडं एंटरटेन. 11 बचत गट आहे. 11 बचत गटातल्या महिला आहेत, त्या सगळ्यांचा मिळून एक ALF होतो, तुमचा स्त्री शक्ती महिला बस्ती. आणि हे नाव मला खूप आवडलं, स्त्री शक्ती. म्हणजे स्त्री शक्तीच यार, आपल्यामध्ये ती शक्ती आहे. आणि मोठी गोष्ट म्हणजे आता मी माझं एक युट्यूब चॅनल चालू केले, कारण की खूप माझ्या मैत्रिणी अशा आहेत जे घरी बसून बिझनेस करतात, पण त्यांना एक प्रमोशन पाहिजे असतं ना. म्हणजे आता आपण घरी बसून कसं आहे, तुम्हाला काही लोकांना माहित असेल, मग आता मी काय करते, त्यांच्या घरी जाऊन त्यांचा इंटरव्ह्यू घेते, त्यांचे प्रोडक्ट्स दाखवते आणि मग ते माझ्या चॅनलवर मी टाकते, की जेणेकरून युट्यूबमुळे अख्खं जग त्यांना बघेल. आणि आता नीताचे एवढे सारे अचिव्हमेंट्स आहेत, ती आता रशियाला जाऊन आली आहे. मग तिचं पहिला इंटरव्ह्यू मी हिचाच घेतला. माझे युट्यूब चॅनल सर्च करा सोनम अँड सितारे, तेव्हा तुम्हाला हिचाच इंटरव्ह्यू दिसेल पहिले. आणि अशाही खूप साऱ्या बायका आहेत, जसं आता नीताने सांगितलं, ती पण एक हाऊसवाईफ होती, पण आज ती पण खूप म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ती करते. मग हाऊसवाईफ झालं म्हणून सगळं संपलं असं नाही. इकडे मॅडमनी मला याच्यासाठीच बोलवलं की तुम्ही खूप काही काही करता, आता येऊन जरा आम्हाला पण मोटिवेट करा. तर बघा, मी पण जसं नीताने सांगितलं, मी पण एक हाऊसवाईफ होती, पण माझं एक असतं ना माइंडसेट असतं, आपण जसं विचार करणार ना तसंच आपल्या बरोबर होत राहतं. आपण जर चांगला विचार केला तर चांगलंच होणार. आपण जर ना यार मी, आणि स्वतःला कधीही कमी समजू नका. आपण एक स्त्री आहे, हा खूप म्हटलं म्हणजे आपण स्वतःला प्राऊड फील केलं पाहिजे की मी एक स्त्री आहे म्हणून. आणि एक स्त्री खूप काही करू शकते, है ना आजी? आजीवर हा. तर असं आहे. आता खूप साऱ्या बायका तुम्ही काय करत असतील ना, खूप साऱ्या हाऊसवाईफ असतील, है ना, काही ना काहीतरी करतच असतील. नसतील करत तर ह्याच्या पुढे करा, माझा सपोर्ट नेहमी तुम्हाला राहील. आणि बस आपण मग पुढे. थँक्यू परत एकदा तुम्ही बोलायला तुझ्यासाठी. छान वाटलं सोनम ताईंनी त्यांची
जी माहिती सांगितली त्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं, आवडलं की नाही? बोर नाही ना झाला? आजी बोर झाल्या वाटतं. अजून याच्यापेक्षाही जास्त काही काही कार्य असतील त्यांचे, पण आपल्याला माहित नसतील. हा. जशी आपली पुढे पुढे भेट होत जाईल आणि ओळख वाढेल तशी आपल्याला आणखीन पण माहिती मिळेल. आणि हा युट्यूब चॅनल पण हे करतात, तर ते पण करतात. आणि मला पण कळलं, जसं त्यांनी मला युट्यूब त्यांच्यामध्ये व्हॉट्सअपमध्ये आहेच कॉन्टॅक्टमध्ये, तर मला पण कळलं की ते आता हे पण चालू केलंय. तर मग मी म्हटलं आम्हाला आणायचे, आम्हाला पण मार्गदर्शन होईल, आमच्या महिलांना पण थोडं काहीतरी वेगळं ऐकण्यासाठी त्यांना पण बरं वाटेल, म्हणून मग मी त्यांना बोलवलं. आणि धन्यवाद मॅडम, तुम्ही तुमचं धन्यवाद, तुम्ही बोलवला आमच्यासाठी आलात आणि एवढ्या वेळात वेळ काढून आलात, तुमचं धन्यवाद. जास्तीत जास्त लोकांना कळेल की ते कुकिंगचं शिकवतात, असं काय आहे? कोणी काय करतं? तुम्ही काय करता? हा, अच्छा. मग असं आपल्याला असंच आहे, नवीन नवीन चालू केल्यावर? अच्छा. मी तुमच्या घरी येईल, तुमचा इंटरव्ह्यू घेईल आणि तुमचं हे प्रमोट करेल की ज्याने, हो 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 हो, मग मी त्याच्यासाठीच हे चॅनल ओपन केलंय की ज्यांचे छोटे बिझनेस आहे, जे लोकांना माहित नाही. आणि मला ना खूप मैत्रिणी असे सांगतात की हे आमचं स्टेटसला ठेव, तुझ्या व्हॉट्सअपला खूप कॉन्टॅक्ट आहे, पण कसं स्टेटसला ठेवून कोणी घेत नाही. म्हणजे माझा बिझनेस आहे, मग अरे ही काय आता ही दुसरं काय ठेवायला लागली, मग कोणी विचारत पण नाही. त्यापेक्षा जर मी तुमचा इंटरव्ह्यू घेतला तर तुमचं जे प्रोडक्ट आहे माझ्यापेक्षा चांगलं तुम्ही सांगू शकता लोकांना, है ना, की जेणेकरून अख्खा जगभरात तुम्हाला बघितलं जाईल असं. दिस इज सोनम ठाकूर, नमस्ते. आणि आज मी आली आहे श्री शक्ती महिला वस्ती स्तर. राजश्री मॅडमने मला इन्व्हाइट केलं. त्यांच्याकडे 11 बचत गट आहे आणि त्या बचत गटाचा छोटासा एक कार्यक्रम होता, तर त्याच्यासाठी यांनी मला इन्व्हाइट केलं. तर राजश्री मॅम, तुमचे खूप खूप धन्यवाद मला इकडे बोलवल्याबद्दल. आणि आम्ही खूप छान एन्जॉयमेंट केली. इकडे खूप साऱ्या बायका आल्या, तुम्ही बघू शकता. आणि यांना मोटिवेट करण्यासाठी यांनी आज मला बोलवलं होतं. तर मॅडम तुम्ही सांगा, तुम्हाला कसं वाटलं? मला खूप चांगलं वाटलं श्री शक्ती महिला नारी इथे बोलवल्याबद्दल. ठाकूरताई खूपच सुंदर. आणि आज पहिल्यांदा मला आज बक्षीस मिळाली, न बोलता न काढता. मला वाटला नव्हता माझा नंबर येईल, पण आज पहिल्यांदा माझा नंबर आला. कधीच माझी अपेक्षा नव्हती, फर्स्ट टाइम अपेक्षा झाली आणि अपेक्षाने आल्या. थँक्यू ठाकूरताई. असं तुमचं चॅनल पुढे पुढे जाऊ दे. आमचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी आहे. आशीर्वाद असू द्या आणि माझा सपोर्ट नेहमी तुम्हाला असेल. सो सगळ्यांना मजा आली ना? मजा आली. कसं वाटलं?